तर नमस्कार खोपलीकरांनो, आज आम्ही चाललो आहे एका अशा ठिकाणी की त्याची 1 तारखेला ग्रँड ओपनिंग आहे. तर चला माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवतो. चांगले मला तर अशा प्रकारे आता आम्ही चाललो आहे तिथं ब्लॉग शूट करण्यासाठी. माझ्या येणारे एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. मला खूप दिवसापासून जायचं होतं, पण बोलो 1 तारीख पण जवळ आलेली, तर बोलो लवकरच गेलं पाहिजे. चला, माझ्यासोबत आहे आपला मित्र सूरज भाई, पेट्रोल टाकायला थांबला आहे, आणि त्याच्या मागे आहे मॉन्टू. आणि आता आपण आहोत फाट्यावरती, छत्रपती शिवाजी महाराज चौक, खोपोली शेलफाटा. चला मजा करूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आता हा आहे जुना मुंबई पुणे हायवे, जो खोपोलीला खाली एक्झिट करतो. आणि ह्याच्यावरती आहे आपला हा एक्सप्रेस, मुंबई पुणे एक्सप्रेस वे. आणि पलीकडे आहे तो मिसिंग लिंक रोड. तर चला, हे सर्व गाड्या खोपोली एक्झिटला चालल्यात. हा खोपोली एक्झिट आहे, खोपोली एक्झिट आहे भाई. अब मिसिंग लिंक रोड, शपथ नाद आहे नाद. सूरज, आपल्याला तिथं कसं आहे, मी विसरलो रे. पुढं थांबवले एक साईडला, तू वाटलं आपला मुंबई पुणे हा जुना आहे. जुना लेन होता ही, जी खाली मुंबईला जात होती, ती आता बंद केले आणि ती लेन चालू केले. आणि हा पुण्याला रोड जातोय, पुणा. आणि हे आपलं ऑफिस आहे, MSRTCचं ऑफिस, महावितरण. बऱ्यापैकी काम झालेलं आहे. 1 तारखेला ग्रँड ओपनिंग आहे. या इकडून मुंबईच्या दिशेने गाड्या येतात, बघू शकता. मिसिंग लिंक रोड. अरे इकडे चल, गाडी चालली हा ठीक आहे, चला याचं पण घेऊ. गाडी तिकडे चालली का?
अरे आपण चालूच आहे, आपण विचारू थांब. हा पलीकडे जायचंय. तर हा आहे आपला मिसिंग लिंक रोड. तर ऑलमोस्ट लिंक रोडचं काम चालू झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. ए सूरज, हा मग चल तिकडून जाऊ चल. आपण आता ब्रिजवरती येत सूरज. हा इकडं आपली आडुशी आहे, तिकडं कसल्या गाड्या धावतील याच्यावर. 1 तारखेला असला फुल बाई खतरनाक विषय. हा झाडं बिडा लावलीत ना, झाडं बिडा लावली खतरनाक विषय, एकदम हाड आहे. असं तर कधी एक्सपिरियन्स आलेला नाही यायला भेटणार. आत्ताच येऊन माझ्या घेतलेला. आणि इथं ना डायरेक्ट प्रतिकृती आहे ना, किल्ल्याची प्रतिकृती केली आपण इथं एक शूट घेऊन. महाराजांचा वारसा. हा आपण इथं व्हिडिओ घेऊ. म्हणजे मी बोलेल नाही का असं. इकडं कुठेतरी गाडी साईडला लाव, आपण ना तिथं बोलू कामानीची. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत मिसिंग लिंक रोडला भेट देण्यासाठी. तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा बोगदा आहे मिसिंग लिंक रोडचा. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजीराव शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हा रोड आपल्याला बघायला भेटणार आहे. त्यांचं स्वप्न होतं की मिसिंग लिंक रोड बांधायचं. तसं तुम्ही बघू शकता. आणि आपल्या महाराष्ट्राचे, अखंड भारताचे तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची किल्ल्यांची प्रतिकृती इथं तयार करण्यात आली आहे. आणि हे फक्त आपले शिंदे साहेबच करू शकतात. यांच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता ही प्रतिकृती, तुम्ही बघू शकता किल्ल्यांचा वारसा इथं चालू केलेला आहे. जसं की आपल्या किल्ल्यांवरती त्या गोष्टी असतात, तर तसंच्या तसं हुबेहूब इथं करण्यात आलं आहे. सो पुढे आपण अजून नजारा बघणार आहोत. चला माझ्यासोबत कंटिन्यू करू. हो भाई, कस स्लोच चालू कस. चल हा बरोबर, चल एवढा स्पीडला. भाई बघू शकता बोगदा. बापरे, कसलं मोठं टनेल आहे. मिसिंग लिंक रोड ही पुण्याला जाणारी साईड असणार आहे. खोपोलीकरांनो, ही साईड पुण्याला जाणार आहे. भाई काय आपल्या जवळ. आणि सर्वात मोठी गोष्ट, आशिया खंडातला सर्वात मोठा ब्रिज आपल्या खोपोली जवळ झालेला आहे.
भाई कसली मजा येते. तुला मी सांगतो सूरज, जेव्हा या टनेलचं काम चालू होतं, या ब्रिजचं काम ऑलमोस्ट म्हणजे सुरुवातच होती 2023 मध्ये. मी आलो होतो तेव्हा सुद्धा मी इथे ब्लॉग काढला होता, पण तेव्हा मी एक गाडीवरती ड्रायव्हर म्हणून आलो होतो. ॲफकॉनचीच गाडी होती. तर सो तेव्हा पण मी ब्लॉग काढला होता. तेव्हा काम खूप कमी चालू होतं. आता काम भरपूर प्रमाणात काम झालेलं आहे भाई. फायनली आता ओपनिंग आहे 1 तारखेला. सो मजा येते. चला पुढे अजून कंटिन्यू बघू आपण ब्लॉग. आपलं काय ब्रिज, आशिया खंडातली सर्वात मोठा ब्रिज आहे. अरे झालं नाही. ओ माय गॉड, काय सीन आहे भाई. हा इथून एक्झिट पूल आहे, म्हणजे काय इमर्जन्सी झालं. लिमिट बघा 80चा लिमिट आहे, 100 ते 80चा. चालू झाल्यानंतर यायला नसतं भेटलं, म्हणून आता चालू. मित्रांनो पुढं स्वर्ग आहे, स्वर्ग. आशिया खंडातला सर्वात मोठा ब्रिज आहे, सर्वात मोठा ब्रिज. बाप रे बाप. अरे बाप रे, आशिया खंडातला सर्वात मोठा ब्रिज. सूरज ब्रिज वरती आहे. हा चालू येते इथं. हा ना. आणि आपण ना 100 फूट वरती आहेत. 100 फूट वरती हाईट आहे जी. 100 फूट हाईट आहे. बघ वरती काम चालू आहे. बघ पलीकडे पण गाड्या लावून ठेवलेले. कुठं पलीकडे पलीकडे काय गाड्या लावल्यात? ब्रिजच्या वेट साठी. हा 30-35 गाड्या आहेत इकडं. का परवाची इकडं होत्या. तर अशा प्रकारे ये पुढे पुढे. तर अशा प्रकारे आपण आलो आहे आशिया खंडातला सर्वात मोठा ब्रिज भाई. खतरनाक मिसिंग लिंक रोड आपल्या खोपोलीमध्ये. चला चला चला, मजा आहे, मजा बघू. त्या पोलला पकडून चला. त्या पोलला पकडून. हे समोर नाही नाही, हा म्हटला लाईटीचा. लाईट पकडून वर चढावं त्याच्यावर. ए नको रे. नाही काय नाही, तिकडे हे नाही, खड्डा नाहीये. तिकडे पण हे थांबायसाठी तिकडे त्या साईडला पण आहे. सूरज इथून वरती हात कर जरा घे. एवढं दिसत नाही पलीकडे ना, म्हणजे
हळू 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 हा बस ऐकून ते ना मस्त निघाला आता पॅन्टी होता येणार अरे सुरेश तिथं हे ते बघ चल उतर उतर खाली काय माफ तर मित्रांनो तुम्ही ब्रिज बघू शकता आपण 100 फूट वरती आहेत आणि या ब्रिजची हाईट आहे 100 फूट. सो आता इकडून बघूया आपण पलीकडची साईड. बाबू हालतंय सूरज सूरज ये तर तुम्ही बघू शकता आजूबा खाली तर बघ तो जो खालचा रोड दिसतो ना सूरज तो रोड जातो तिकडे खाली चावणी गारमाळला आणि तिकडून आम्ही गाड्या घेऊन यायचो तेव्हा इथे काहीच नव्हतं. तेव्हा मी कव्हर केलं होतं हे कधी माहिती आहे का 2023 मध्ये. आपल्याकडे ड्रोन असता ना तर ड्रोननी शूट घेतला असता पण हा सगळा. खाली बघ 100 फूट बाप रे बाप. आशिया खंडातला सर्वात मोठा ब्रिज आहे मिसिंग लिंक रोड. मित्रांनो आज मी आलो होतो आपल्या मिसिंग लिंक रोडच्या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी जो की चालू आहे आपल्या चावली गारमाळ येथे ॲप्टॉन कंपनी करत आहे. तर मित्रांनो अवघ्या मुंबई पुणा ते 2 तासाचा प्रवास फक्त 20 मिनिटात होणार आहे. कारण हा असणार आहे सर्वात मोठा गेम चेंजर रोड. तसं मित्रांनो हा मिसिंग लिंक रोड असणार आहे. हा आहे 13 किलोमीटरचा रोड जो बोगदा आमरे जा रहा है. हे आईच्या गावात हे पुढं पुढं दाखव तो व्ह्यू दाखव. मित्रांनो फायनली आता आपण भेट दिली आहे मिसिंग लिंक रोडला. सो मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी आणि ओव्हरऑल पूर्ण महाराष्ट्रासाठी 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त या मिसिंग लिंक रोडचं ओपनिंग होणार आहे आणि सर्वांना शुभेच्छा या रोडसाठी. सो माझ्या मित्रांना मी एवढंच सांगेल की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला फुल सपोर्ट करा. भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. आयुष्य सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे.